कुंभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे? कुंभ राशीच्या लोकांचं कसं असतं माहिती आहे का? ते कितीही गर्दीमध्ये असू दे, पण त्या गर्दीत स्वतंत्र विचार करणारे कोण असतात? तर ते असतात कुंभ राशीवाले लोक. अशा या कुंभ राशीच्या लोकांना शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. साडेसाती आहे म्हणून काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडताय, अडचणी येत आहे, कोणतंही काम करायला मेहनत खूप लागते, नशीब साथ देत नाहीये, कामही स्लो झाली आहेत, असे अनेक प्रॉब्लेम तुम्ही फेस करत आहात. सध्या त्याबरोबरच मानसिक व शारीरिक त्रासही होत आहे तुम्हाला. काही जण आर्थिक त्रासातून जात आहे, काही जण अनेक आजारांशी तोंड देत आहे. हे सगळे अनुभव कुंभ राशीच्या लोकांना येत असतील, पण 2026मध्ये तुम्ही या सगळ्या अडचणीतून मार्ग काढणार आहात. 2026चं ग्रहमान तुम्हाला काय देणार आहे? चला तर बघूया. 2026 हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांना स्पष्ट सांगणार आहे. जुने नियम पाळायचे की स्वतःचे नवीन नियम बनवायचे ते ठरवा पहिल्यांदी. काही नाती बदलतील, कामाची दिशा बदलेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास नव्याने तयार होणार आहे. हे वर्ष बाहेरून जरी तुमच्यासाठी शांत दिसत असलं तरी तुम्हाला आतून बदलवून टाकणारं आहे. कारण आता या साडेसातीच्या काळामध्ये जे काही कडू वाईट अनुभव आले आहेत, त्यातून तुम्ही भरपूर काही शिकला आहात. तुम्ही स्वतःला आता बदलून टाकणार आहात आणि हे 2026 वर्ष तुम्हाला नक्कीच मदत करणारं ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत 2026 टर्निंग पॉईंट ठरू शकतो. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की मी खूप प्रयत्न करतोय, कष्ट करतोय, पण त्याप्रमाणे मला फळ आणि प्रॉफिट मिळत नाहीये. पण लक्षात ठेवा, 2026मध्ये कुंभ राशीचं काम तपासलं जाईल. कुंभ राशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळही मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामाचा थोडा ताण असेल, पण त्या तणावातूनच नवीन प्रमोशन, ग्रोथ, सक्सेसचे मार्ग तयार होतील. हे लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही कोणतीही जबाबदारी घ्यायला मागे पुढे बघू नका. साडेसातीचा काळ चांगला जावा असं वाटत असेल ना, तर मेहनत करायला, डिसिप्लिन पाळायला शिका आणि घाबरायचं बिलकुल नाही. तसेच प्रयत्न करत राहायचे. आणि जे लोक वेळेचा योग्य वापर करत नाही, कामाचा आळस करतात, त्यांना ही साडेसाती जड जाते. शनिदेव साडेसातीत मागतात ते म्हणजे काय? मेहनत, तपस्या, चिकाटी आणि आळस न करणे. शनिदेव तुमची परीक्षा 7.5 वर्ष घेतात. म्हणून कितीही समस्या, अडचणी आल्या तर घाबरून धीर सोडायचा नाही, प्रयत्न करत राहायचे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या लोकांवर शनिदेव नक्कीच प्रसन्न होतात. या वर्षाच्या मध्यामध्ये म्हणजे 2026च्या मध्यामध्ये तुम्हाला चांगल्या नवीन अपॉर्च्युनिटीज, ऑफर्स येतील. नवीन पोस्ट तुम्हाला मिळू शकते. इगो मात्र तुमचं नुकसान करू शकतो. मीच बरोबर आहे हा ॲटिट्यूड तुम्हाला त्रास देऊ शकतो. साडेसातीत असा ॲटिट्यूड ठेवणे हे शनिदेवाला चालत नाही. त्यामुळे तुमच्यात थोडी नम्रता नेहमीच ठेवा व नम्रपणे रिॲक्ट व्हा. प्रत्येक गोष्टीला निश्चितच तुम्हाला लाभ मिळेल. आता व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष प्लॅनिंग, स्ट्रॅटर्जीचं असणार आहे. हे वर्ष तुम्हाला सांगतंय घाई नको. झटपट आणि घाईने कुठलाही निर्णय घेऊ नका. डोक्याने खेळा. नवीन व्यवसाय सुरू करण्यापेक्षा आधीच्या व्यवसायात काय सुधारणा करता येईल ते बघा. डिजिटल, टेक्नॉलॉजी, ऑनलाईन या सगळ्यांची मदत घ्या. आणि पार्टनरशिप करताना कागदपत्रे महत्त्वाची आहेत की नाही हे तपासून घ्या. योग्य प्लॅनिंग केल्यास 2026 हे वर्ष व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. आता आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही गृहिणी असो वा ज्येष्ठ नागरिक असो, नोकरी करणारे असो वा बिझनेस करणारे असो, कुठलंही तुमचं क्षेत्र असू द्या, आर्थिकदृष्ट्या 2026 तुम्हाला धडा शिकवणार आहे. म्हणजे पैसा येणं महत्त्वाचं नाही, तर टिकून ठेवण्यात जास्त महत्त्वाचं आहे. हा संदेश 2026 तुम्हाला देणार आहे. तुम्हाला यावर्षी उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात, पण खर्चही तितकाच वाढू शकतो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. यावर्षी अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी
तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला पैशाचं योग्य नियोजन केलं तर मोठ्या खर्चासाठी तुम्ही तयार असाल. त्यानंतर कुठल्याही अशा स्कीम तुमच्या समोर आल्या की काही दिवसात पैसे डबल करून मिळतील, अशा कुठल्याही स्कीमच्या नादी लागू नका आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. खास करून 2026मध्ये ही गोष्ट तुमचं नुकसान करणारी ठरू शकते. म्हणून आर्थिक स्थैर्य मिळवायचं असेल तर लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करा, पण गुंतवणूक कोणत्या गोष्टीत करत आहे, ती गोष्ट चांगली आहे की त्यामागे किती व्यवस्थित कागदपत्रे आहेत, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणं गरजेचं आहे. प्रेमजीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2026 हे वर्ष भावनिकदृष्ट्या प्रामाणिक वर्ष असणार आहे. हे वर्ष नात्याची परीक्षा घेईल. प्रेमात असाल तर नात्यांमध्ये पारदर्शकता येईल. जे खरं नातं आहे ते टिकेल, पण फक्त टाइमपास म्हणून तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हे वर्ष तुम्हाला नात्यांची रियालिटी चेक देईल. अविवाहितांसाठी लग्नाचे योग आहेत, पण घाई करू नका. मन आणि बुद्धीचा योग्य वापर करा. विवाहित व्यक्तीने जोडीदाराबरोबर संवाद वाढवण्याची गरज आहे. संवाद कमी पडला तर वाद वाढू शकतात. म्हणून जर मी खूप कामात असतो किंवा असते म्हणून तुम्ही जोडीदाराला वेळ देत नसाल तर 2026मध्ये सावध होण्याची गरज आहे. दोघांमधलं नातं समजून घेण्याची गरज आहे. आता पुढे बघूया आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष ठीकठाक राहील, पण मानसिक त्रास होऊ शकतो. जास्त ओव्हर थिंकिंग करू नका यावर्षी. तब्येतीकडे लक्ष द्या. 7.5मध्ये निगेटिव्ह विचार फार येतात, पण त्या निगेटिव्ह विचारांचं पॉझिटिव्ह विचारांमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जसे चांगले पुस्तक वाचा, मंदिरात जा, पूजापाठ करा, यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर चांगले विचार देणारे व्हिडिओ बघा. ज्या गोष्टी करण्यात आनंद आहे, जसं की ट्रॅव्हलिंग करणे, गाणी म्हणणे, डान्स करणे, विविध कलेंचा अभ्यास करणे किंवा नवीन नवीन स्किल्स शिकणे इत्यादी करा. यावर्षी कोणतीही निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला स्वतःकडे खेचत असेल तर त्याकडे पाठ फिरवा, दूर राहा त्या गोष्टीपासून. त्यामुळे चांगल्या लोकांमध्येच राहा. स्वतःमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस करा, नवनवीन स्किल्स शिका, स्वतःला डेव्हलप करा आणि हो, निगेटिव्ह लोकांपासून सध्या तरी लांब राहा. 7.5चा काळ माणसाला आयुष्यभराची शिकवण देत असतो. आपण कोण, आपलं कोण, परक कोण याची ओळख होत असते. आणि लक्षात ठेवा, काय व्हायचं ते मोठं नुकसान ऑलरेडी झालं, याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही असाच विचार करा. आता पुढे प्रगती आहे, पण त्यासाठी तुमची मेहनत, कष्ट, प्रामाणिक प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहे. कुंभ राशीला 2026 हे वर्ष स्पष्ट संदेश देत आहे. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. लोकांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य ते निर्णय घ्या. स्वतःला खुश ठेवा. सतत लोकांचे विचार केल्याने काहीही लाभत नाही. तुम्ही सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. लक्षात ठेवा, 2026 हे वर्ष कुंभ राशीला नवी दिशा देणारं आहे. फक्त येणाऱ्या नवीन संधी तुम्हाला ओळखायला हव्यात.